नमस्कार. आज मी तुम्हाला भगवान दत्तात्रेय आणि त्यांचे 24 गुरु यांची कथा सांगणार आहे. एकदा यदू राजा वनात फिरत असताना त्याला एक तेजस्वी, प्रसन्न आणि समाधानी संन्यासी दिसला. त्याच्या अंगावर वस्त्र नव्हते, कोणतेही साधन नव्हते, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर अपार आनंद होता. राजा त्याच्याकडे आकर्षित झाला आणि विचारले, हे महात्मा, तुम्ही इतके शांत, समाधानी आणि आनंदी कसे? हे जीवनाचे रहस्य तुम्हाला कुणाकडून मिळाले? त्यावर त्या तपस्व्याने उत्तर दिले, मी अवधूत आहे. लोक मला दत्तात्रेय म्हणतात. माझे गुरु 1-2 नव्हे तर चक्क 24 आहेत. राजाला आश्चर्य वाटले. 24 गुरु इतके कोण आहेत ते? दत्तात्रेय हसून म्हणाले, माझे गुरु हे निसर्गातील, प्राण्यांमधील आणि मानवी जीवनातील आहे. मी त्यांच्याकडून जीवनाचे विविध पैलू शिकले. दत्तात्रेयांचे 24 गुरु आणि त्यांच्याकडून घेतलेले धडे म्हणजे पृथ्वीकडून सहनशीलता आणि क्षमाशीलता, वायूकडून सर्वत्र असूनही निर्लेप राहणे, आकाशाकडून विशालता आणि बंधनरहितपणा, पाण्याकडून शुद्धता आणि सौम्यता, अग्नीकडून तेजस्विता व आत्मशुद्धी, चंद्राकडून बदलांमध्येही स्थैर्य, सूर्याकडून नियमितता आणि निरपेक्ष सेवा, कबूतर व त्याचा कुटुंब मोह यांच्याकडून मोहाने विनाश, मधमाशाकडून अतिसंचयाचे नुकसान, मध चोरणाऱ्या माणसाकडून फक्त आवश्यक तेवढेच घेणे, हिरणाकडून आकर्षणामुळे संकटात अडकणे, माशाकडून जिभेचे लालसेमुळे मृत्यू, पतंग्याकडून आकर्षणात अंध होणे, हत्तीकडून मोहामुळे सापळ्यात अडकणे, भिक्षुकाकडून साधेपणा आणि समाधान, बालकाकडून निरागसता आणि आनंद, कुंभाराकडून संयमाने योग्य आकार देणे, सापाकडून एकांतप्रियता आणि सजगता, कोळ्याकडून आसक्ती व मोहाचे जाळे, कोरड्या पानाकडून अलिप्त जीवन, पिंगळ्याकडून आशा सोडल्यानंतर प्राप्त झालेला खरा शांतीचा अनुभव, धनुर्धराकडून अतूट एकाग्रता, सुरंगणा स्त्रीकडून व्यवहारात विवेक आणि सजगता, अज्ञानी माणसाकडून त्याच्या चुकांमधून काय करू नये ते शिकणे. या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते की शिकण्यासाठी आपल्याला गुरुच हवेत असे नाही. निसर्ग, प्राणी, समाज आणि आपले अनुभव हे सर्वच शिक्षक आहेत. जो शिकण्यास तयार असतो त्याला सृष्टीत प्रत्येक गोष्ट गुरुप्रमाणे शिकवते. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.